नमस्कार इंडिया, नमस्कार महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग कशासाठी होणार आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 27 तारखेला आपल्या बारामतीमध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत. तर त्यासाठी आज आपण आलेलो आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता विमान आर्ट्समध्ये. तर आपण इथं कशासाठी आलेलो आहे कारण की तुम्हाला जर गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे तुम्हाला जर घ्यायची असेल ती होलसेलमध्ये असू द्या किंवा रिटेलमध्ये असू द्या, तुम्हाला बारामतीमध्ये बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट म्हणजे प्राइसिंग वगैरे अगर म्हणजे पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त इथंच भेटू शकते. ठीक आहे ना. तर तुम्हाला पहिल्यांदा एक व्हिडिओ मी दाखवतोय. यांचा पूर्ण दुकानाचा मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे की पहिले तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, मग त्यानंतर आपण प्राइसिंग आणि तुम्हाला डिझाईन वगैरे आणि हर एक गोष्टी तुम्हाला सांगूया. आता जेवढे पण सीन तुम्ही बघितलेत या दुकानामधले होते बरं का. कारण की तुम्हाला जेवढे पण गणपती वगैरे जेवढे पण नाही का आपलं डेकोरेट करताना दाखवलं सगळं दाखवलं तर ते का नाही ह्याच दुकानामध्ये होते. आणि तुम्हाला सगळीकडे असं बघू शकता की का नाही किती डिझाईन म्हणजे काय तुम्हाला इथं भेटू शकतात वगैरे. तर आपण का नाही पूर्ण माहिती जाणूया इथले ओनर आनंद कुमार सरांबरोबर. नमस्ते. तर आहे का नाही आपल्या किती वर्षापासून आपलं हे दुकान आहे वगैरे नाही का, काय सांगू शकता का तुम्ही? माझं दुकान याच्या आधी बारामतीमध्ये महावीरवनच्या पाठीमागे होतं. अच्छा. आणि आता इथे येऊन एक 3-4 वर्ष झाले माझं इथं गोडाऊन मोठं बांधलं आहे. अच्छा. तर साधारणपणे आपल्या माल वगैरे आहे तो एक 1,500 ते 2,000 क्वांटिटी मध्ये असतो आणि सगळा माल हा युनिक आणि अँटिक असतो. अच्छा. मी ऐकलं होतं सर की 2011-12 पासून आपलं काहीतरी व्यवसाय आहे. 11-12 पासून माझा व्यवसाय आहे. अच्छा. म्हणजे जवळजवळ मी 11वी-12वीत असल्यापासून मी गणपतीचा धंदा करतो. अच्छा. म्हणजे शाळा करत करत आमचं हे पण चालू असायचं काम. अच्छा अच्छा. मग सर काय नाही म्हणजे आपण किती दिवस पहिलेच हे काम सुरू करतो. आता समजा की 27 तारखेला गणपती बसणार आहे तर गणपतीचं काम जे आहे ना हे गणपती उठले तसं परत गणपतीचं आणि याचं काम चालू होतं. अच्छा. म्हणजे वर्षानुवर्ष आमचं गणपती गौरायांचं पण असतं, त्यामुळे ते वर्षभर कंटिन्युअसली चालू असतं आमचं. म्हणजे आपल्याकडे काय काय म्हणजे गणपतीच्या मूर्त्या असू द्या म्हणजे मूर्त्यामध्ये सगळं भेटून गौराया अजून तसेच सैनिक जे लागतात आपल्याला दिवाळीत मावळे किल्ले वगैरे शिवाजी महाराज हे पण असतात आपल्याकडे. ते तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का? त्याची ऑर्डर वगैरे म्हणजे डायरेक्ट इथं कस्टमर येऊन डायरेक्ट होलसेल आणि रिटेल दोन्ही पण कस्टमर चालू असतात. अच्छा. आणि किती दिवस अगोदर त्याला द्यायला लागते आपल्याकडे ऑर्डर? आता ही गणपतीची ऑर्डर म्हणलं तर आमच्याकडे 3 महिने आधीच ऑर्डर चालू होतात. अच्छा. मोठे गणपती छोटे गणपती. अच्छा. छोटे गणपती इथे येऊन बुक करतात कारण की तुमच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑलरेडी रेडी असतात ना. अच्छा. तुम्ही मला सांगू शकता का म्हणजे मूर्त्यांबद्दल असं म्हणजे तुम्ही नाही का कुठले दगडूशेठची मूर्ती या ठिकाणी आपण बघत आता लालबागची मूर्ती आहे. आता इथं बुकिंग आहे. आता या ज्या मूर्त्या तसेच आपण जुन्या ज्या मूर्त्या असतात मंडळांच्या त्या पण पेंटिंगला येतात आपल्याकडे. तर ही जुनी मूर्ती आहे, हिला पेंटिंग करून पाहिजे होती ती आपण अशा प्रकारे पेंटिंग करून ठेवलेली आहे. तसेच हा दगडूशेठची मूर्ती आहे. बारामतीतले म्हणजे एक प्रसिद्ध मंडळ आहे आनंद युवा प्रतिष्ठान, ही त्यांची मूर्ती आहे. दरवर्षी आपल्याकडूनच मूर्ती घेतात ते. म्हणजे दरवर्षी वर्षानुवर्षी त्यांची मूर्ती आपल्याकडूनच असते. अच्छा अच्छा. तसंच आपल्याकडे अशा ज्या अँटिक मूर्त्या आहेत ना त्या सर्व पेनच्या मूर्त्या आपण घरी आणून कलर करतोय. आता ते शिंपला म्हणाला, स्वामी समर्थ अवतार हे म्हणाल, परत ही शंकर अवतार, अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या फक्त आपल्याकडे बारामतीत आपल्या इथंच बघायला भेटतात. अच्छा.
मग त्याची आपल्याला रेंज वगैरे काय म्हणजे किती प्राइस पर्यंत आपल्याला भेटू शकते वगैरे काय तुम्ही सांगू शकता का? म्हणजे मोठी मूर्ती किंवा साधारण जी प्राइस आहे ना आपली 1.5 फुटाची प्राइस जर ड्रेपरी वगैरे करून जर पाहिजे असेल तर एक 3-3.5 हजारापर्यंत जाते आणि 2 फुटाची पाहिजे असेल तर एक 4-4.5 हजाराच्या आसपास जाते. अच्छा. आणि मोठी अशी मूर्ती वगैरे आणि अशा प्रकारच्या मूर्त्या जर म्हणलं तर एक 15,000-17,000 4 म्हणजे घेतात तसे म्हणजे नाही का प्राइस वाढेल तर तसे रेट वाढतात. आणि तसंच जर यांना वर्क वगैरे करून पाहिजे असेल डायमंड वर्क वगैरे ते पण आपण करून देतो, पण त्याचे चार्जेस वगैरे असतात ते एक्स्ट्रा लावतो. अच्छा. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस. तुम्हाला काय रिक्वायरमेंट असेल कस्टमरची तशी आपण त्यांना करून देतो. अच्छा. तुम्ही आत पण दाखवू शकता का सर आम्हाला की अजून काय काय आहे तुमच्याकडे? तर या मित्रांनो आपण अजून बघूया की भरपूर मोठी शॉप आहे, भरपूर सारी व्हरायटीज आहे तुम्हाला बघण्यासाठी. चला आपण आत येऊन बघूया. हे सगळं बुकिंगचे आहेत का सर? अच्छा. हे किती पर्यंत आपल्याला भेटू शकते? ही वाली मूर्ती तुम्हाला 4,000 पर्यंत बसू शकते आणि ही वाली मूर्ती ती 5,500. आता ही कस्टमरची रिक्वायरमेंट होती आम्हाला अशा प्रकारे करून पाहिजे म्हणून त्यांना आपण तशी करून दिली आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला एखाद्या जसेही प्रकारचे एखाद्या मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्या 3 महिन्या अगोदर 2 महिन्या अगोदर एखाद्या तुम्ही येऊन इथं सांगू शकता. तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर अशी मूर्ती इथं एखाद्या बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं एक डेकोरेट करायचं काम चालू आहे आता. म्हणजे गणपतीला सजवण्याचं काम चालू आहे. सर्व कामं इथे स्वतः करतात. म्हणजे हे स्वतः बनवणं, डिझाईन करणं, हर एक गोष्ट यांचं स्वतःच आहे. तर त्यामुळे तुम्हाला खूप स्वस्त किमतीमध्ये का नाही तुम्हाला या ठिकाणी का नाही भेटून जाईल हर एक गोष्टी. तर तुम्हाला अजून दाखवूया. चला अजून काय काय सर म्हणजे आता ह्या टाईपच्या मूर्ती बघूया. ती कशी आपली प्राइस वगैरे असणार आहे काय वगैरे? आपल्याकडे ज्या आहेत ना तर या छोट्या पण मूर्ती असतात अवेलेबल. अच्छा. छोट्या मोठ्यांची प्राइस आपल्या इथे 100 रुपयापासून चालू होती. अच्छा. ह्याची प्राइस किती असणार? याची 100 रुपये प्राइस आहे आपल्याकडे. अच्छा. तुम्ही बघू शकता मित्रांनो मूर्त्या माझ्याकडे टोटल 1 ते 42 पर्यंत अशी टोटल मॉडेल आहेत. म्हणजे आपण किरकोळ बरोबर होलसेलला पण माल देतो. म्हणजे कस्टमर आपल्याला सांगते की यातल्या 5 मूर्त्या पाहिजे, त्यातल्या 2 मूर्त्या पाहिजे, त्यातल्या 3 मूर्त्या पाहिजे. अशा प्रकारे आपण कस्टमरच्या ऑर्डर्स घेतो आपण होलसेलला. ते किती दिवस अगोदर पहिले ऑर्डर द्यायला होलसेल? ते पण होलसेलची ऑर्डर 4 महिने आधीच बुकिंग होतं. 4 महिने पहिले. अच्छा ठीक आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो 100च्या मानाने आहे का ना किती मस्त तुम्हाला मूर्ती भेटते फक्त 100 रुपयामध्ये. ठीक आहे ना. आता वरती आहे का ना जसे जसे का ना साईज वाढत जाणार सर त्याच्यामध्ये आपल्याला किती म्हणजे असं रेंज बघायला भेटणार? असे 3,000 पर्यंत रेंज आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे 100 रुपयापासून ते 3,000 पर्यंत जसे आपण तुम्ही साईज बघणार, डिझाईन बघणार त्याच्या हिशोबाने होऊन जाणार. आणि समजा की सर आता मी ती मूर्ती घेतली मोठी समजा 3,000ला घेतली आणि त्याच्यामध्ये मला जर त्याच्यामध्ये फेटा पाहिजे, फेटा रेपरी पाहिजे असेल तर ते आपण सगळं करून देणार. एक्स्ट्रा डिझाईन त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि ते करून देणार आपण. आपण इथे बघू शकता या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. आपण हे कस्टमरची रिक्वायरमेंट होती आपल्याला की आम्हाला अशाच प्रकारच्या मूर्त्या करून हव्या आहेत. त्यामुळे त्यांना आपण अशा प्रकारची डेपरे वगैरे करून ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्या. अच्छा. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो जसं एक कस्टमरची रिक्वायरमेंट होती त्या प्रकारे किती सुंदर असे मूर्त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. हे सगळे ऑर्डरचे आहेत सगळे आहे ना सर? ऑर्डरचे आहेत या मूर्त्या सगळं. बघू शकता तुम्ही इथं. आता गणपती नंतर सर आहे का नाही गौराया सुद्धा येणार तर त्याच्याकडे आपल्याकडे काय काय स्टॉक आहे? नंतर गौराया जी येतात ना तर गौरायांसाठी आपल्याकडं इथे बघा एक पासून हे 10 पर्यंत 11 पर्यंत एवढे मॉडेल्स आहेत गौरायांमध्ये अवेलेबल. आणि त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे अमरावती पॅटर्न आजकाल जो जास्त आवडतो महिलांना. अच्छा. अमरावती पॅटर्नचे हे मॉडेल आहेत. तर अशा प्रकारचे अमरावतीचे मुखवटे जे तिकडं 2,000-2,500 ला मिळतात ना ते इथं आपण 1,000 रुपयामध्ये देतोय कस्टमरला. तीच क्वालिटी आणि तशाच मूर्त्या आपण इथं कमी रेट मध्ये डायरेक्ट कस्टमर इथं आलं तर आपण त्यांना होलसेलच्याच रेट मध्ये देतो. अच्छा. म्हणजे बायकांसाठी पण ऐका म्हणजे ही व्हिडिओ खूप म्हणजे उपयोगी होणार आहेत कारण की खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ऐका मूर्त्या आणि म्हणजे हर एक गोष्टी इथं भेटणार आहेत. अजून त्याच्यामध्ये काय काय भेटणार? याच्यामध्ये अजून गौऱ्यांमध्ये आपल्याला त्या बॉड्या असतील गौऱ्यांच्या त्याची परत लागणारे पावलं वगैरे हे पावलं पण आपल्याकडे असतात अवेलेबल. अच्छा. आणि असेच गौऱ्यांमध्ये जे पिलवंड असतात गौऱ्यांच्या पुढे लागतात तर ते पिलवंड पण आपण इथे ठेवलेले आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे त्याचे पिलवंड आणि गौऱ्यांच्या जे शोपीस म्हणून पुढे शोपीस ठेवतात ना तर त्याच्यामध्ये मग आपल्याला हे छोटे घर असतील ते बाळा असतील हत्ती वगैरे तर अशा प्रकारे छोटे छोटे सामान पण आहे आपल्याकडे गौऱ्यांचं शोपीस साठी. अच्छा. परत असे छोटे छोटे डॉग्स वगैरे आहेत म्हणजे आपण सजवण्यासाठी ज्यावेळेस आपण टेबल जेवढे ठेवतात ना पुढे त्याच्यासाठी असे सुंदर असे डॉग्स वगैरे आहेत आपल्याकडे.
बघू शकता किती सुंदर असं आहे आणि डॉगची मूर्ती आहे. सर याची काय रेंज असणार आहे आपल्याकडे? याची रेंज आपल्याकडे आहे होलसेलची जर म्हणलं तर याची होलसेलची रेंज 250 रुपये आहे. आणि असं किरकोळ आपण जर स्टॉलवर जर विकायला नेली तर हीच मूर्ती आपण 400 रुपयाला विकतो. नाही खरंच मी इथून कोणी नेलं तर आपण होलसेल रेटिंग देतो, पण तिकडे म्हणलं तर तिकडे जास्त किंमत. नाही मी खरंच सांगतो तुम्हाला, मी एक वेळा पुण्याला गेलो होतो गाईज, तुम्हाला पण सांगतो मी पुण्याला गेलो होतो आणि घरच्यासाठी डेकोरेटसाठी का नाही ही अशी गोष्टी मला खूप आवडतात. तर आमच्या मम्मीला पण आवडलं होतं. तर ही आमच्या घरीच आहे का साधारण मला जेवढं माहिती 800 रुपयाला हे सेम आणलं होतं असंच. आता 800 रुपये मला जर पहिलं माहिती असतं तर मी सगळी गोष्टी, आता जर मी सगळी गोष्टी इथूनच नेणार आहे आणि तुम्ही पण इथूनच न्या, ठीक आहे ना. अजून काय आपल्याकडे असं डेकोरेटसाठी? अजून डेकोरेटसाठी सध्या आता माझ्याकडे एवढंच आहे. अच्छा. जर कस्टमरची रिक्वायरमेंट आली तर आपण पुढच्या वर्षीपासून अजून थोडंसं एक वाढवायचं चालवलंय गौऱ्यांसाठी, जे शोपीस अजून वेगळ्या प्रकारचे लागतात की जेणेकरून पालखीचा सेट वगैरे म्हणा किंवा अजून बाकी काही बऱ्याचशा गोष्टी असतात ना, तर त्या आता पुढच्या वर्षीपासून आपलं चाललंय की ते पण वाढवायचे जरा. आणि सर समजा की मला एखादी मूर्ती जर तुमच्याकडून अशी बनवून पाहिजे, मी अगर तुमच्याकडे फोटो वगैरे घेऊन आलो तेव्हा ती कसल्याही नाही का आपल्या नॉर्मल घराची असते तसली पण मूर्ती तुम्ही बनवून देता? बनवून देतो आपण, पण त्याची तुम्हाला एक 2-4 महिने तरी आधी ऑर्डर करावी लागेल. अच्छा, 2-4 महिने पहिले अगोदर करावे लागते. अच्छा. तर गाईज तुम्ही बघू शकता आतल्या तर मूर्त्या सगळं बघितल्यात, बाहेर एवढा मोठा गणपतीचं बघितलं नाही. आता ही किती क्यूट मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथं. सर ह्याचं काय कसं आहे का, म्हणजे रिक्वायरमेंट वर आहे का कशी आहे? रिक्वायरमेंट नाही, आपण अशीच पेनवरून आणली होती कच्ची मूर्ती, तिथं आपण त्याचं पेंटिंग वगैरे केलं आहे. अरे वा. तर ज्या वेळेस शंकर महादेवांनी मुलाचा जो शिरच्छेद केला होता तो त्रिशूळ मारून, तर त्यावेळेस जे हे झालं होतं, तर त्या हत्तीच्या पिल्लाची ही आई आणि ते आपल्या आईला भेटायला आले, अशा प्रकारे ते एक थीम दाखवली आहे त्यांची. अरे बापरे, म्हणजे ती हृदयाला लागण्यासारखी ती स्टोरी तुम्ही सांगितली, माझ्या अंगाला काटा आला खरं म्हणत. तर पण याची काय रेंज वगैरे असणार, किती रुपयाला म्हणजे आपल्याला भेटणार ही मूर्ती? याची रेंज आहे तशी एक बाहेर जर तुम्ही याची चौकशी केली तर हा मूर्ती जाते तुम्हाला एक 12 ते 15 हजाराच्या आसपास. आणि इथं जर आला तर तुमची व्हिडिओ बघून जर कोण आलं तर ते 8,000 मध्ये आपण डिस्काउंट करून बघा. बाहेर 12 ते 15 हजारला भेटणारी तुम्हाला फक्त 8 ते 10 हजार मध्ये भेटणार आहे फक्त. तर काय तुम्ही विचार करूच नका इथं यायला, लगेच पट करून गाडी काढा इकडे या. एक नंबर. मला तर काय ना खरंच तुम्हाला सांगतो इथं येऊन तर भरपूर जानकारी, म्हणजे नवीन काय ना, म्हणजे काही म्हणजे नवीन एक काहीतरी बाबा भेटलं आपल्याला की बाबा बारामतीमध्ये सुद्धा एक आपल्याला होलसेल रेट मध्ये आणि एवढ्या कमी रेट मध्ये पण भेटतंय नाही का. ते कशासाठी, कारण की तुम्ही स्वतः बनवताय सगळं आहे ना, त्यामुळं. आता जसं समजा की आपल्या कस्टमरला जर का ना इकडे यायचं असेल तर कुठला ऍड्रेस काय आपला, म्हणजे काय करू? बारामतीमध्ये आला ना की आपला इंदापूर रोडच्या टोल नाक्यापासून एक 100 मीटरवर उजव्या हाताला सोनाई बिग बाजार आहे, तिथून थोडासा 8 टन मारला की 200 मीटरवर विमान आर्टचं आपलं गोडाऊन आहे, 29 फटा कुंभार वस्ती. अच्छा, हे सगळे ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणारच आहे सगळं, ठीक आहे ना. आणि सर सगळ्यात मेन गोष्ट म्हणलं तर समजा की आता हे व्हिडिओ बघून जर का ना आपलं इथं कुठलं कस्टमर येत असेल तर त्यांना काही आपल्याला स्पेशल डिस्काउंट तुम्ही देऊ शकता का? देणार 100%. तर बघा मित्रांनो, हे व्हिडिओ बघून अगर जर तुम्ही आपल्या या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला एक चांगला डिस्काउंट पण भेटणार आहे. तर लवकर या, अजिबात टाइम वेस्ट करू नका. लिमिटेड स्टॉक आहे तर तुम्हाला आहे का, म्हणजे तुम्ही बघू शकता स्टॉक तर भरपूर आहे, पण कसं आहे कंटिन्यू बुकिंग चालू आहे. आता तुम्ही इथं बघू शकता इथं केवढे कस्टमर वगैरे बघा, कंटिन्यू इथं चालूच आहे. तर त्यासाठी तुम्ही लवकर या आणि लवकर आपली पण मूर्ती बुक करा, ठीक आहे ना. थँक्यू सो मच सर, भरपूर आहे का तुमच्याकडून, म्हणजे आपल्याला तुमच्या गोडाऊनचं वगैरे माहिती पडलं, आपल्याला हे पडलं, काय हरकत नाही. आपले जेवढे पण कस्टमर येतात ते 100% तुमच्याकडे येतात. तर आपल्या चॅनलसाठी तुम्ही काय म्हणताल? यांचा चॅनल खरंच खूप चांगला आहे की सर्वसामान्यांना आता गावात जाऊन जर मूर्ती घ्यायची असेल तर ती महाग बसते, पण तू यांच्या चॅनलमुळे ती इथली जागा त्यांना माहीत झाली आहे, त्यामुळे त्यांना 100% आपण यांचा पण थोडासा डिस्काउंट करून मूर्ती देऊ. ओके, तर आजसाठी एवढंच. भरपूर आहे का ना तुम्हाला पण याच्यामध्ये आहे का नाही बाबा तुमचा पण फायदा झाला असेल तर तुम्ही पण लवकर या आणि आपली मूर्ती बुक करा. आणि सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये गणेश चतुर्थीची हार्दिक अशा शुभेच्छा आणि बाप्पांच्या आशीर्वादामुळे आणि हर एक गोष्टीमुळे का ना आपला पण चॅनल लवकर मॉनिटाईज व्हावा अशी देवाचरणी प्रार्थना. आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर ह्याच्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टेक केअर युअर सेल्फ आणि युअर फॅमिली. बाय बाय.